नमस्कार मित्रांनो, मी गौरव आणि माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे संडे आणि आमच्या शेतात दालबाटीचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. आईने पहिलेपासूनच पॅक करून ठेवली होती. माझं काम आहे हे सगळं सामान शेतात नेणे. सगळ्यात भारी सामान मी गाडीत टाकलं. माझ्या पत्नीने सामान आणून मध्ये मदत केली. नंतर ह्या कार्टूनचं कामच होतं मदत करायचं. बाबाने सामान आणून गाडीत भरलं. सगळं सामान पॅक करून आम्ही निघालो आमच्या शेताकडं. हे माझं घर आहे मित्रांनो. हे कार्टून मध्ये मीच गाडी चालवतो. मोठी झाल्यावर चालायचं बाई. आम्ही धरलं सामान शेतात नेऊन टाकलं. हे आमचं शेतातलं मंदिर आहे मित्रांनो. जय सियाराम मित्रांनो. हे आहे हिरापूरचं जागृत मारुती मंदिर. दर्शन घेऊन या. हे आजी आमचं आलेलं सामान पाहत होती बरोबर आहे का नाही. तेवढ्यात संगीतात ऐकना गंजात डाळ टाकून दिली. तर मग म्हटलं आता 9:30 वाजलेच आहे. एवढा सगळा कार्यक्रम आहे तर आपल्या बॉसले बोलून घ्यावं म्हटलं जेवण करायला. बॉसले फोन लावला. बॉस म्हटलं या म्हटलं जेवण करायला. बॉसनं बरोबर 0 मिनिटात ओळखून घेतलं की हां तुम्हाला आज यायचं नाही ना ऑफिसले म्हणून तुम्ही कारणं सांगून राहिले. म्हटलं तसं नाही, आज खरंच जेवण आहे आणि मी हे सगळं सामान पोहोचून ऑफिसले पोहोचतच होतो. पण आता तुम्ही माझ्या मनातलं ओळखलंच आहे तर होऊ द्या बा सुट्टीचा कार्यक्रम. शेतात पोचलो. बायकोनं मस्त बट्ट्याची कणिक चूर्ण चालू केली. हे कार्टून म्हणे मला पण करू द्या जरा असं काम. म्हटलं कर ना बाबा. सगळे मिळून आता आम्ही काम करू लागलो होतो. इकडे मस्त भाजीचा मसाला चालू होता. तिकडे आईचं महत्त्वाचं काम चालू होतं ते म्हणजे रील पाणी. इकडे आम्ही बट्ट्या घेतल्या, जमा केल्या, गरम पाणी उकाडला आणि बहीण मुंबईवरून आली होती बिट्ट्या करायसाठी. म्हटलं देवाचं नाव घेऊन टाकून दे पाण्यात. दिल्या मग आम्ही मंतर मारलं आणि दिल्या पाण्यात सोडून. थोडा वेळ झाला, गरम गरम झाल्या बिट्ट्या काढल्या आम्ही. आपण त्याचे तुकडे तुकडे करून घेतले आणि मोकळून गेलो. तिकडे वांग्याची भाजी मस्त शिजली होती. हे पाच तर्री कशी आली आहे. हा 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 हा. अजून करू काय? उकळीत आली काय? मग सगळेजण जेवण करायला बसले. सगळ्याच्या वाढण्याची जबाबदारी आमच्या 4 वहिनींनी घेतली होती. हे कार्टून मॉनिटरिंग करत होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या सासूबाई. हे पाय इकडे गोष्टी चालू आहे आणि तळणही चालू आहे. चल द्या एक नंबर. मग सगळ्यात शेवटी घेतला दालबाटीचा घास. आपला मस्त झाला कार्यक्रम. या बहिणीला अपडेट दिल्याशिवाय काही जमत नाही. सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं काम भांडे घासणे. त्याच्यातही सासूबाईन आईचाच नंबर लागला. तर असं होतं मित्रांनो आमचं दालबाटीचा रविवारचा कार्यक्रम. आर्थिक विषयावर व्हिडिओ लवकरच येईल. तोपर्यंत बाय बाय.